आपुलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका मने मज घडतांची सेवा तरी माझ्या दया पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठला विठ्ठला मंदनं मंदनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव हासं विठ्ठलं दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस स्फुरदि प्रदेशं विविन्द्रादिदेवैः सदा पूयमानं समाधिपमुरतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवम्बरामि सहितं नमामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशाय धीमहि गुणातीताय गुणातीताय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्ड गौरीतनयाय धीमहि गणेशाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तके पायावर अपुलिया हिता जयासे जगता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे गुरा प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात्मक विचार विवरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा व्हावा किंबहुना चांगला व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजेच गाथा त्यातील 4थ्या नंबरचा अभंग हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील असून या अभंग जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जात आहेत त्यांच्या आई वडिलांना धन्यता देता देवाला अभंगावरती चिंतन करणे अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली भूमी मोठे श्री क्षेत्र अभानी येथील संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने
भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या शुभ आशीर्वादाने, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने व परिसरातील थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संकष्ट चतुर्थी निमित्त हा कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली, ही मी माझे थोर भाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते. सज्जना हो माता पाहो, मी कोणी साधू संत महात्मा अशी कोणी नाही, मी एक वारकरी आहे. नव्या वारकऱ्यांच्या पायाची धूळ आहे आणि तुम्हा मातापासमोर मी या ठिकाणी उपस्थित झाले हे मी माझे थोर भाग्य समजते. पण तुम्ही सर्व श्रोते मंडळी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने व सर्व काही मोठे आहात. मला तुमच्या इतका अनुभव नाही आणि अनुभव असताना जगाला काही सांगता येत नाही, उपदेश सुद्धा करता येत नाही. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जेणे सवे साखिले नाही सवे, तो तुझ्याती वेळी कैसी लावे, या लागी जो पूर्णानुभवे, तो तारी सदभावी सदशिष्याशी. मग ज्यांनी कुठला अनुभवच घेतला नाही तो जगाला काय सांगणार. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामानीचे. सज्जना हो माता पाहो, आमच्यासारखे शब्द ज्ञानाने पटवून देणारे पुष्कळ आहेत. भरपूरचे मिळतील पण पाठ केलेले अनुभवाचे नाही. सांगतील दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी, अनुभव पोटी कैसा घडे, शिकविल्या बोधाचे करतील अनुवाद, अनुभव भेद नाही कुणा. म्हणून अनुभवात सांगणं वेगळं व पाठ करून सांगणं वेगळं. व मला जो कोणी अनुभव प्राप्त करून दिला ते माझे भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा व माझे वडील श्री बाप्पा मृदुंग सम्राट विठ्ठलजी महाराज गव्हाणे व आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी उपस्थित झाले हे मी माझे थोर भाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते. हा भंग जगद्गुरु तुकोबारांचा असून या भंग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आपुलिया हिता जसे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुकोबारा म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या आई वडिलांना महाराज धन्यता देतात. मग ती मुलं कशी असतात, जी आपल्या हिताच्या ठिकाणी जागी असतात ती मुलं. कुलकन्या पुत्र होती सात्विक, ती मुलं सात्विक असतात व त्यांचा हरिक आई वडिलांना वाटतो, नातेवाईकांना वाटतो, संतांना वाटतो, नवे नवे स्वतः देवाला सुद्धा त्यांचा हरिक वाटतो. तो याचा हरिक वाटे देवा. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्याही मुलाचा देवाला हरिक वाटला पाहिजे, तर मग आम्ही काय करावं. तुकोबारा सांगतात, गीता भागवत करीती श्रवण. तुम्ही गीता भागवत श्रवण करा. लोक म्हणतील महाराज धावपळीचे युग आहे, एवढा वेळ नाही हो, काहीतरी सोपं सांगा. तुकोबारा म्हणतात, घ्या मग सोपं, अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही भगवंताचे सतत नामस्मरण करा, त्याने काय होईल. कोळी कन्या पुत्र होतील सात्विक, तुमची मुलं सात्विक होतील. मग काय होईल. तयाचा हरिक वाटे देवा, तुमच्या मुलाचा देवाला हरिक वाटे. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे माझं घडोत्यांची सेवा. कुणाची. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांची. कुणाची. ज्यांच्या आई वडिलांना धन्यता भेटली आहे त्यांची. कुणाची. जी मुलं सात्विक आहेत त्यांची. कुणाची. ज्या मुलाचा हरिक देवाला वाटतो त्यांची. कुणाची. गीता किंवा भागवत श्रवण करणारे किंबहुना भगवंताचे सतत नामस्मरण करणाऱ्यांची. या सर्वांची किंवा अशा असलेल्या व्यक्तीची माझ्या हातून सेवा घडली तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. हा भंग जगद्गुरु तुकोबारा यांच्या 4 चरणाचा असून या भंग जगद्गुरु तुकोबारा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. खऱ्या अर्थाने हित म्हणजे काय कोणालाच माहिती नाही. आपल्याला वाटतं हित म्हणजे पैसा कमवणे,
गाडी घेणे, घर धान्य किंवा कुटुंबाला सुखात ठेवणे म्हणजे हित नव्हे तर हित म्हणजे काय आमचे जगद्गुरु तुकोबारा सांगतात. हित ते करा देवाचे कीर्तन, हित ते करा करावे देवाचे चिंतन करुणीया मन एकविध. तर हित म्हणजे देवाचे नामस्मरण होईल. खऱ्या अर्थाने माझ्या छत्रपती शिवरायांना हित कळाले. आपल्याला महाराजांच्या विषयी फार कमी माहिती आहे. आपल्याला शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव माहिती आहे पण त्यांच्या वडिलांचं नाव माहिती नाही. महाराजांची वंश परंपरा अशी बाबाजीराजे भोसले यांच्यापासून सुरू होते. बाबाजीराजे भोसले यांना 2 मुलं, एक मालोजीराजे भोसले, दुसरे विठूजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले यांना 2 मुलं, एक शहाजीराजे भोसले, दुसरे षडजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले यांचे लग्न विदर्भातील सिंदखेड राज्य येथील लखोजीराव जाधव यांची कन्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या सोबत झाले. काही काळानंतर जिजाऊ आईसाहेब गरज राहिल्या. त्याच वेळी भातवाडी येथील एका युद्धात शहाजीराजांचे भाऊ षडजीराजे हे वारले. मग शहाजीराजांची धावपळ सुरू झाली. मग अशा वेळी जिजाऊ आईसाहेबांना सुरक्षित कुठे ठेवावे म्हणून शिवनेरी गडावर ठेवण्यात आले व तो सोन्याचा गिरीश उजाडला. मराठी महिन्यानुसार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 व इंग्रजी महिन्यानुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. एकदा आपण सर्व मिळून शिवदर्शन करू. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज गौप्रतिपालक अहिंसा धर्मपरायण श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. शहाजी जन्माला आले. राजा जन्माला आले व राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी त्यांना लहानपणापासूनच ज्ञान द्यायला सुरुवात केली. महाराजांना बालपणापासून रामायणातील गोष्टी सांगायला
सांगायच्या, महाभारतातील प्रसंग सांगायच्या, ज्ञानोबा तुकोबारा यांचे अभंग गाऊन दाखवत जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची स्फूर्ती तयार व्हावी या उद्देशाने जिजाऊ आईसाहेब महाराजांना शिकवत असत. हळूहळू शिवरायांना प्रजेचे दुःख कळू लागले. मग शिवरायांनी काय केले? झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना चालती केले, चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण दिले. आणि तुमच्या आमच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण देऊन भगवी पताका कायम ठेवणारे माझे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. पण आज 400 वर्षानंतरही महाराजांचे नाव घेतल्यावर अंगावरती काटे उभे राहतात. म्हणून तुम्हाला सांगायचे वाटते की जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व मराठीत छत्रपती संभाजी महाराजांसारखे. कारण छत्रपती संभाजी महाराज आपल्या धर्मासाठी शहीद झाले परंतु झुकले नाही. व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली. म्हणजे ती आपल्या हिंदाच्या ठिकाणी झाले अभंगाचं प्रथम सर. आपुलिया हिता जे असे जागता धन्य माता पिता दयाची राजांना आपलं हित कळालं. बघता बघता राजांनी आपलं स्वराज्य उभं केलं, स्वराज्य घडवलं. पण राजांना कळालं की आपल्या प्रजेला अजून सुद्धा कळलं नाही की सर्व धर्मांना समानतेने वागवणारे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले व त्यांनी स्वराज्य स्थापन केले. हे सर्व प्रजेला कळण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले व राज्याभिषेकासाठी काशीवरून आचार्य गागा भट्टांना बोलवले व गागा भट्टांनी सेवकाजवळ एक घागर दिली. सांगितलं, जा 7 नद्यावर 1 समुद्राच्या या घागरीत पाणी आणा. सेवक गेले व सांगितल्याप्रमाणे 7 नद्यावर 1 समुद्राच्या घागरीत पाणी आणले व महाराजांना बसण्याकरता 32 सोन्याचं सिंहासन बनवले. त्यात हिरे रत्न मोती जडित होते. राज्याभिषेकाची तयारी चालू होती. थोड्याच वेळात राज्याभिषेक सुरू होणार होता. तत्पूर्वी महाराज स्वतःच्या कक्षात गेले व खिडकीपाशी जाऊन रडत होते. तेव्हा जिजाऊ आईसाहेब महाराजांच्या कक्षात आल्या व महाराजांच्या नकळत खांद्यावर हात ठेवला व महाराजांनी मागे होऊन आपल्या आई साहेबांना बघितल्याबरोबर महाराज गुडघ्यावरती बसले व जिजाऊ आईसाहेबांचे पाय पकडून जोर जोरात रडू लागले. तेव्हा आईसाहेब म्हणतात, अहो राजे, तुम्ही छत्रपती झालात. तुमच्या डोक्यावरती हा छत्रपतींचा जिरेटोप आहे. हा जिरेटोप बघून आज आम्हाला फार आनंद होतोय. तुम्ही रडताय का? तेव्हा महाराज म्हणतात, अहो आईसाहेब, हा जिरेटोप बघून जेवढा आनंद तुम्हाला होतो त्यापेक्षा काही पटीने अधिक आनंद हा आमच्या डोक्यावरती असलेला जिरेटोप बघून आमचे वडील शहाजीराजे यांना झाला असता.
हे वाक्य ऐकता जिजाऊ आईसाहेब सुद्धा रडू लागल्या व हे सर्व चित्र बाहेरून दागा भट्ट बघत होते व सर्व बघून दागा भट्ट म्हणाले, धन्य जिजामाता, धन्य शहाजीराजे. म्हणून जो मुलगा आपल्या इतरला जाणतो, तुकोबारा त्याला धन्यता देत नाही, तर धन्यता कोणाला देतात? धन्य माता पिता. खऱ्या अर्थाने आई वडिलांना धन्यता का? त्यामागचे कारण असं आहे, मुलगा कसा घडवायचा हे आई वडिलांवर अवलंबून असते. म्हणून धन्यता ही आई वडिलांना. फक्त शिवाजी महाराजांच्या प्रसंगात आई वडिलांना धन्यता भेटली असं नव्हे, तर अजून एका प्रसंगामध्ये आई वडिलांना धन्यता भेटली. तो प्रसंग कुठला? तर एकदा काय झालं, नामदेवराय, ज्ञानोबाराय व पांडुरंग परमात्मा हे तिघे जण वाटेने जात होते. चालता चालता अचानक भगवंताला खूप तहान लागली व भगवंत नामदेवराय व ज्ञानोबारायांना म्हणतात, मला खूप तहान लागली आहे, काय करू? तेव्हा नामदेवराय म्हणतात, अहो देवा, बघा समोर एक हिरवागार माळ आहे, नक्कीच तिथे पाणी असेल, जा व पाणी पिऊन या. भगवंत त्या मळ्यात गेले व तो मळा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून तो मळा संत सावता महाराजांचा होता व सावता महाराज तिथे भजन करत होते. कसं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अरे लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. भगवंत त्या मळ्यात गेले व भगवंत सावता महाराजांना बघून म्हणतात, सावता महाराज, दोघे माझा पाठला करतात, मला कुठेतरी लपवा. तेव्हा सावता महाराज म्हणतात, देवा झाडामध्ये लपा. देव म्हणतात तेथे नको. मग तेव्हा गोट्यामध्ये लपा. देव म्हणतात तेथे नको. का? कारण एक ज्ञान आहे जे दाखवते, नाम आहे आकळते, म्हणून मला दुसरीकडे कुठेतरी लपवा. तेव्हा सावता महाराज म्हणतात, देवा माझ्या हृदयात लपतो का? ते म्हणतात लपतो. सावता महाराजांनी जवळ असलेला विळा उचलला, मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपली छाती चिरली व भगवंताला हृदयात ठेवलं. आमच्या संत जनाबाई म्हणतात, हृदय बंदी
म्हणजे म्हणा. हृदय बंदी खाना केला, म्हणा हृदय बंदी खाना केला, म्हणा सगळे महिलांमध्ये म्हणा. आत विठ्ठल कोटीला, हृदय बंदी खाना केला, मोठा आवाज येऊ द्या. आत विठ्ठल कोटीला, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खान केला, आत विठ्ठल कोटीला, बंदी केला, आत विठ्ठल कोटीला, दरीला पंढरीचा भगवंत हृदयात गेले, पण थोडा पितांबर हृदयातून बाहेर आला होता. तेवढ्यात ज्ञानोबरावर नामदेव तेथे आले व म्हणाले, तो नक्कीच इथे कुठेतरी लपलेला असेल. तेव्हा संत सावता महाराजांच्या हृदयात लपलेल्या भगवंताचा पितांबर त्यांना दिसला व ज्ञानाने दाखवले, नामाने आठवले. नामदेवराव ज्ञानोबरायांचा संवाद सुरू झाला. ज्ञानोबरा म्हणतात, जगात सर्वात मोठा हिमालय आहे, पण हिमालयापेक्षाही पृथ्वी मोठी आहे, पृथ्वीपेक्षाही सूर्यमाला मोठी आहे, सूर्यमालेपेक्षा ब्रह्मांड मोठे व अशा अनेक ब्रह्मांड ज्यांचे एका रोमावरती आहे, ते भगवंत किती मोठे म्हणावे. पण एवढ्या मोठ्या भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात साठवलं, ते किती मोठे म्हणावे. तेव्हा नामदेवराय म्हणतात, असं नाही, एवढ्या मोठ्या भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात साठवलं ते मोठे नाहीत, तर ज्या मातेने यांना 9 महिने 9 दिवस आपल्या कुशीत सांभाळलं, ती माता केवढी मोठी असेल. म्हणून नामदेवराय म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, म्हणून आई वडिलांना धन्यता भेटते. व जी मुलं आपल्या हिताला जाणतात किंवा हिताच्या ठिकाणी जागी राहतात, ती मुलं कशी असतात, त्याचे उत्तर अभंगाच्या
देतात. या चरणात नाही तर अभंगाच्या प्रथम चरणात सुद्धा सांगतात धन्य माता नंतर पिता. मग कन्याला एवढं प्राधान्य का दिलं? त्याला कारण मुलगी ही आपल्या वडिलांच्या 21 कुळाचा व पतीच्या 21 कुळाचा एकूण 42 कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे. त्याचबरोबर मुलीच्या कन्यादानाला सुद्धा फार महत्व. ते कसं? तुकोबरा सांगतात सायंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. म्हणून कन्येला फार महत्व आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे मुलगा कसा घडवायचा हे आईवर अवलंबून असते. ते कसं? कयादू माता भगवंताची भक्ती करायची. त्याचा फळ प्रल्हाद हे भगवंताचे लाडके भक्त झाले. मागली हरिकथामध्ये सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी उद्धवा लाडला कृष्ण दाता. म्हणून मुलीला फार महत्व आहे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए विश्वशु का हनुमान. म्हणून नारीचा सन्मान करायला शिका. विचार केला तर महिला प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. ते कसं? भारताच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे. भारताच्या पूर्वीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा एक महिलाच आहे. गायक क्षेत्रातील आतापर्यंत सर्वात मोठ्या गायिका लता दीदी या सुद्धा एक महिलाच आहे. अंतराळात सर्वात अगोदर जाणारी कल्पना चावला या सुद्धा एक महिलाच आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला एक नंबर आहे. ते कसं? दान धर्म म्हटलं की महिला एक नंबर, हो नवल म्हटलं की महिला एक नंबर. खाली बसलेले सर्व छोटे मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे फक्त एक नंबर म्हणा. दान धर्म म्हटलं की महिला हो नवल म्हटलं की महिला सगळ्या महिला एक नंबर म्हणा. सगळे जोरात. दान धर्म म्हटलं की महिला हो नवल म्हटलं की महिला. गायनाच्या बाबतीत महिला एक नंबर. बुद्धीच्या बाबतीत महिला, राजकारणाच्या बाबतीत महिला, आज कीर्तनाला सुद्धा महिला एक नंबर. व एका घराचे 2 घर करायला सुद्धा महिला एक नंबर. मुलीला फार महत्व आहे. पण आजच्या काळात मुलगी म्हटली म्हणजे नको अशी मानसिकता लोकांची झालेली आहे. मुलीच्या भ्रूण हत्येचे प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढले आहे. पण माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की भ्रूण हत्या करू नका. कारण 2.5 महिन्याच्या मुलीच्या गर्भपटातला कापून टाकण्यासाठी ज्या वेळेला डॉक्टरच्या टेबलवर बाई हजर राहते, तीक्ष्ण शस्त्र घेऊन डॉक्टर कामाला लागले. ही कुजबूज पोटातल्या मुलीने ऐकली आणि पोटाच्या माईला संदेश दिला. एका कविकाराचं सुंदर कविता, आई आई मला का मारतेस पोटामध्ये? मी जन्माला आल्याबरोबर तुझ्या घरातलं काम करीन. आई मला मारू नको. हे सांगना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विन जन्मासे मला कोण घालवणार? या दुनियेचा रंग मला कोण दाखवणार? तुझ्या विन जन्मासे मला कोण घालवणार? होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होऊनी. शाळेतून आल्यावर काम करणार. तुझ्या विन जन्मासे मला कोण घालवणार? सांगना रात्री पौर्णिमेचा येईल गसना, माझ्या गदादाला राख्या बांधून दोन कुंकवा
विन जन्मासी मला कोण घालणार सांगना होईना मी जेव्हा राजाची घराणी जाऊ नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार दूर दूर गेल्यावरती आई तू रडणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. मला वाटतं हा श्री गुरु नानकचा संदेश मंडपामधील प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आहे. माझा आत्मविश्वास की डोळ्यातलं पाणी 100% इथून पुढे मुलीच्या त्याहू देणार नाही. आजचे कीर्तन सार्थकी लागले समजावे डाला हे झालं आईचं महत्व. मग वडिलांचं महत्व काही कमी आहे का? कुणाला कळालं बाप? बाप म्हणजे काय? बाळा आज तुला कोणती भाजी बनवून देऊ? तुला कुठली भाजी आवडते? काय बनवून देऊ? जर लेकराला भाजी नाही आवडली तर पटकन दुसरी भाजी बनवून देणारी आई आपल्या लक्षात आहे. तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता जिला असते ना तिला आई असं म्हणतात. पण तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची जो तरतूद करून ठेवतो त्याला बाप असं म्हणतात. मुलीचं लग्न जुळत नसेल तर चुली जवळ भाकरी करताना आई दिसते ना सर्वांना. काकूला तिला आलेली आई, चिंता करणारी आई, परेशान झालेली आई, ती आई दिसते सर्वांना. पण आपल्या मुलीचा संबंध जुळलाच पाहिजे याकरता नातेवाईकांच्या पुढे हात जोडणारा व नातेवाईकांची उंबरी झिजवणारा बाप आम्ही लक्षात नाही ठेवला. रामा वनवासाला जाऊ नको असं म्हणणारी कौशल्या माता सर्वांच्या लक्षात आहे. पण राम प्रभू वनवासात गेले म्हणून राम 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 म्हणत प्राण सोडणारे राजा दशरथ आपल्या लक्षात नाही. माझ्या कृष्णाला माझ्या बाळाला वाचवा म्हणून रडणारी देवकी माता आपल्याला दिसला. पण कृष्णाला वाचवण्याकरता यमुनेच्या डोहामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कृष्णाला सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव आपल्याला का दिसला नाही? जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं हे सत्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बळकट होण्याकरता शहाजी राजांच्या हातापायात बेड्या पडल्या हे किती लोकांना माहिती आहे? जिजाबाई लक्षात ठेवताना शहाजी राजांचं कर्तृत्व नाकारता येणार नाही. मुलाच्या हितासाठी जेवढी महत्वाची आई असते तेवढीच महत्वाची वडील सुद्धा असतात हेही लक्षात ठेवावं लागेल. मुलीवर महिला मंडळी तुमच्यावर सर्वात जास्त जीव फक्त तुमच्या बापाचा असतो व बापाला मुलीकडून कुठलीच अपेक्षा नसते. तुम्हाला लहानचं मोठं करण्यात बापाची जी कसरत असते ना ती तारेवरची नसून ती तलवारीच्या धारेवरची असते. आमचा बाप आयुष्यभर ढालीसारखा तुमच्या माझ्या जीवनामध्ये संरक्षण देत राहिला. लेकरावर काय संकट आले की बाप ढालीसारखा पुढे जायचा. आपला बाप आयुष्यभर संसाराची चटके खात राहिला फक्त त्याच्या लेकरा करता तुमच्या माझ्या करता. बाप कितीही निष्ठुर असू द्या, कितीही कठोर असू द्या, कितीही पाषाण हृदय असू द्या, पण बाप जीवनात 2 वेळा रडतो. एक जेव्हा त्याची मुलगी सासरी जायला निघते तेव्हा, 2 जेव्हा त्याच्याच मुलं त्याला घराबाहेर करतो तेव्हा. महिला मंडळी आठवा तुमच्या लग्नातला प्रसंग. सर्व लोक पोट भरून जेवले होते पण तुमच्या लग्नात असा एक व्यक्ती होता जो दिवसभरापासून उपवासी होता. पोटात अन्नाचा कणही नव्हता त्याच्या व तो दुसरा कोणी नसून तो तुमचा बाप होता. त्याला कोणी विचारलंही नाही जेवलाच का म्हणून. अहो तुमचा बाप रात्री आचारी जेवण बनवत असताना त्याच्या जवळ थांबला. सकाळी बँडवाल्याजवळ थांबला, भांड्यावाल्याला भेटला, नातेवाईकांचे स्वागत केले, मंडपवाल्याजवळ थांबला, आलेल्या प्रत्येक पाहुण्याला भेटला. या सर्व गडबडीत त्याचा संपूर्ण दिवस गेला व शेवटी मुलीला निरोप देण्याची वेळ आली. बापाची हिंमत होत नव्हती मुलीच्या समोर जाण्याची. तेवढ्यात बाप मुलीच्या सासू सासऱ्यांजवळ गेला व हात जोडून उभा राहिला व म्हणणार काही गैरसोय झाली असल्यास माफ करा व माझ्या मुलीकडून काही चुकी झाली तर तिला माफ करा.
आतापर्यंत मी कोणासमोरही हात जोडले नाही, पण तुमच्या समोर जोडतोय. हिला माझी मुलगी म्हणून नव्हे तर तुमची मुलगी म्हणून वागवा. अहो साधा विचार करा. आपल्या खिशेला असलेला 5 रुपयाचा पेन आपण समोरच्याला देण्या अगोदर 10 वेळा विचार करतो. पण जो बाप मुलीला 20 वर्षापर्यंत त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतो, तिचं संगोपन करू दुसऱ्याच्या दारात देतो, त्या बापाचं काहीच किती मोठं असेल. अरे बाप म्हणजे काय असतो? बाप कुणाला म्हणतात? बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी ज्याची माया मापे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाके तो म्हणजे बापे, तो म्हणजे बापे. विठ्ठला वेडा कोणी कन्या पुत्र हे होतीचे सात्विक. मग आता सात्विक म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगते वेळी या तिघांचे म्हणजे सात्विक, राजस, तामस यांचे कार्य सांगतात. गीतेच्या 17व्या अध्यायातील 4 नंबरच्या श्लोकात भगवान सांगतात, यजन्ते सात्विका देवान् रक्षरक्षंसि राजसा प्रेतामृत गणौश्चाने यजन्ते तामसा जनः. सात्विक लोक देवाची पूजा करतात, राजस लोक यक्ष व राक्षसांची पूजा करतात व तामस लोक भूतप्रेतांची पूजा करतात. सात्विक लोक देवाची पूजा करतात, पण कशी करतात? माऊली सांगतात ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातील 183 ते 184 ओळीत माऊली म्हणतात, समर्थाची पंक्ती भोजने प्रतिपाळ तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परिसा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळासे विना ऐसिया निर्गुती निर्माण होतो या गुदान सात्विक फळ छाया यापैकी काहीही प्राप्त नसलेली तुळशीच्या झाडाचे लोक संगोपन करतात, कसलीही अपेक्षा न ठेवता. याच प्रकारे देवाची भक्ती करताना कसलीही अपेक्षा न ठेवणारा भक्त म्हणजे सात्विक भक्त. आणि अशा प्रकारचे जे सात्विक भक्त आहेत त्यांचा हरिक देवाला वाटतो. तयाचा हरिक आजूबाजूला उभे असलेले सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आपण एकदा भजन करू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा
मंडळी सर्व श्रोते मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा कीर्तन संपले विठ्ठल माझा 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 पाठीमागे सर्वजण म्हणा हात वरती करून म्हणा सर्वजण नामस्मरण करा टाळ्या सर्वजण थांबवा उभे राहणारे मंडळी आणि बसलेले मंडळी सर्वजण हात वरती करून सुंदर नामस्मरण करा आपल्याला 5 मिनिटं नामस्मरण करायचं फक्त ठीक आहे पाठीमागे सर्वजण म्हणा इथे पण बसलेले आणि खाली पण बसलेले. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाहेरची मंडळी बोला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा बोला मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा Bye.
टाळ्या टाळ्या वा 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 वा. आपली मर्यादित वेळ संपलेली आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करते व बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द आला असेल तर तुमचे लेकरू म्हणून माफ करा. या ढंगाचा भाव असाच असेल काहीच सांगू शकत नाही. भगवंतांनी गुरुजींनी आई वडिलांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचे असेल ते माझ्या बुद्धीचे दोष व जे काही चांगले असेल ते भगवंताचे आशीर्वाद. पुन्हा एकदा झालेली कीर्तनरूपी चरणी समर्पित करते व कीर्तनाला साथ करण्यासाठी असलेले नामवंत गायक वादक यांच्याही चरणी समर्पित करते व त्याकरी विनेकरी चोपदार यांच्याही चरणी समर्पित करते व माझे मृदुंग सम्राट विठ्ठलजी महाराज यांच्याही चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल देव विठ्ठल.